महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला 1 महिना होत असताना घातपाताचा संशय बळावला आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमानानं प्रवास करत असताना अजित पवार यांचे बारामतीमध्ये अकाली निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी त्या कंपनीबाबत मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या आमदार आणि खासदारांनी व्हीएसआर कंपनीची विमानं न वापरण्याचा निर्णय घेतलाय. अजितदादांच्या अपघातानंतर शिंदे गटातील आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन व्हीएसआर कंपनीची सेवा वापरू नये अशी विनंती केली होती. ही विनंती एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. व्हीएसआर लिअरजेट विमानानं प्रवास करताना अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर रोहित पवार यांच्याकडून गंभीर आरोप या कंपनीवरती करण्यात आला होता. अनेकांकडून या अपघातावरती संशय देखील व्यक्त करण्यात आल्यानं चौकशीची मागणी सुद्धा होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हणजेच डीजीसीएनं 4 व्हीएसआर विमानांच्या उड्डाणांवरती बंदी घातली असून चौकशी करण्यात येणार असल्याचं समजतंय. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शिंदेच्या खासदार आणि आमदारांनी सुद्धा या व्हीएसआर कंपनीची सेवा न वापरण्याचा निर्णय घेतलाय.